अमरावतीत भाजपचाच महापौर होणार असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला। महापौरबाबत कोर कमिटी निर्णय घेणार, जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ असं देखील बावनकुळे म्हणाले। महापौर कोण होईल याकरता तर आमचा राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे, माननीय मुख्यमंत्री जी आहेत, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आहे, आम्ही आहोत, आम्ही सर्व बसून निर्णय करू। तर सोलापुरात झेडपी निवडणुकीसाठी दोनही शिवसेना एकत्र आल्यात। बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेनेची महाआघाडी पाहायला मिळते। भाजप विरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। दरम्यान यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढतायत, माझ्याकडे माहिती नाही। हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक, अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत। तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। स्थानिक लेवलला युतीची घोषणा झाली शिवसेनेची, मात्र संजय राऊत म्हणतात हे अधिकृत नाही आहे। आता ते काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार। भाजपची भीती नाही आहे, तर भाजपच्या अनुषंगानं जे EVM मशीन्स, प्रशासन आणि त्याचप्रमाणे RO निवडणूक काळामध्ये आपण बघितले की ते अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण निवडणूक खिशात घालायचा प्रयत्न जो झाला आहे, त्याची भीती असेल कदाचित। परंतु सोपल साहेब एक वरिष्ठ नेते आहेत, मोठे जुने जाणते शिवसेनेचे आमदार आहेत, त्याच्यामुळं त्यांनी काय निर्णय घेतला, कशासाठी घेतला ते त्यांनाच विचारावं लागेल। त्यांच्याशी माझं अजून बोलणं झालेलं नाही। बोलणं झाल्यानंतर मी निश्चितपणे या विषयावर भाष्य करेन। नगर परिषदांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा कोकणामध्ये दोन्ही शिवसेना ह्या एकत्र येऊन लढलेल्या होत्या। आजही बार्शीमध्ये जर सोपल साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला तर नक्कीच आमच्या पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी या संदर्भातली माहिती घेतील। परंतु या माध्यमातून आपल्याला फक्त एक लक्षात येतं आहे की आज महफिल किसी की भी हो, लेकिन चर्चा सिर्फ एकनाथ शिंदे साहेब की है। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बदलापूरमधील अत्याचार प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। बदलापूरची घटना निंदनीय असल्याचं सपकाळ म्हणाले। तर महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नाहीये, महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा अशी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। बदलापूरची घटना ही सत्ताधाऱ्यांना ही जोरदार एक चपराक आहे। पूर्णवेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसणं, त्यातून आता अत्याचार किती वाढत चाललेले आहेत, गुंडागर्दी किती वाढत चाललेली आहे, थेट बालकांच्या शोषणापर्यंत जर आता गेली आहे, तर याची कुठे ना कुठे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी खरोखर याचा विचार केला पाहिजे। आदल्या दिवशी कोर्ट मुख्यमंत्र्यांना झापतं, त्यांच्यावर ताशेरे ओढतो, दुसऱ्या दिवशी बदलापूरची जी घटना घडते निश्चित स्वरूपामध्ये सरकारचं, गृह विभागाचं, मुख्यमंत्र्याचं हे फेल्युअर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।